महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे म्हणजे 15 तारखेपासून 2 वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना द्यायचा. त्याच्यानंतर 15, 16, 17 पर्यंत हे पाऊस पुन्हा त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे 20 तारखेच्या नंतर परत आणखी वाढणार आहे. मग 20 जुलैपासून परत मुंबईला जोरदार पाऊस सुरू होईल. 20, 21, 23ला पुण्याकडे देखील जोरदार पाऊस सुरू होईल. नाशिककडे पाऊस सुरू होईल. राज्यात देखील पुन्हा काय होणार 20 जुलैच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज घ्यायचा. पण विदर्भात, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तर त्या शेतकऱ्यांनी खास करून हा अंदाज घ्यायचा. विदर्भात मात्र 22 तारखेपासून 22, 23, 24, 25च्या दरम्यान विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, त्याच्यानंतर इकडं यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावती ह्या परिसरामध्ये काय होणार आहे 22, 23, 24, 25 दरम्यान काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार, वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल म्हणून वर्धेकरांनी अंदाज घ्यायचा. भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा देखील मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं रामटेक त्या भागात तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा. विदर्भात समजा 21 तारखेच्या 22 तारखेपासून पाऊस सुरू झाल्यानंतर एक लो प्रेशर आहे ते चक्रीवादळ आहे तर ते काय होणार आहे मग ते असं विदर्भातून जात असताना मग ते अमरावतीकडे अमरावतीला पाऊस पडेल, त्याच्यानंतर अकोल्याला पाऊस पडेल, बुलढाण्याकडे जाईल, हिंगोली, त्याच्यानंतर इकडे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा त्या भागात देखील पाऊस पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं ते जात असताना काय होणार आहे महाराष्ट्रात मात्र इकडे रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज घ्यायचा. तिकडे मुसळधार पाऊस पडेल आणि इकडल्या भागामध्ये मराठवाडा झालं या भागामध्ये काय रिमझिम पाऊस येईल म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा.